कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी इथेनॉलचं धोरण आणलं गेलं असं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं। कारखानदारीला जीवनदान देणाऱ्यांचे बॅनरवर फोटो लावले नाहीत, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांवर केली। बॅनरवर फोटो न लावल्यानं विखे पाटलांनी ही टीका केली। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखाना व्यवसायाला जीवनदान दिलं तर राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झाला असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारेन, इथेनॉल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिल्यानं फायदाच झाल्याचं अजित पवार म्हणतात। आज मला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे, आदरणीय अमित शाह साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे। या लोकांनी इथेनॉलचं धोरण आणलं म्हणून आज कारखान्यावर टिकले जोडे साहेब। त्यावेळी सगळ्यांचं शिष्टमंडळ होतं, अजित पवार काय आपल्या मंत्रिमंडळात नव्हते, त्याचा एकच प्रश्न विचारला। आज कारखानदारी आपल्या राज्यातली इथेनॉलच्या धोरणावर टिकली का नाही? हो, टिकली। कोणावर टिकली ती? ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण आणलं म्हणून टिकली, त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक अहवालात आहेत का? अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का? नाही केला। एवढी तरी तुम्हाला जनाजनी मानाची जॉब म्हणतो मी समोर सांगितलं की ज्यांनी आपल्याला जीवदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा। ज्यांनी आपल्याला वाटोळा केला त्यांचे फोटो छापून मोकळे झाले। काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो। आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव, कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत, किंवा तोडणी वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं। मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन, मी असं कधीच सांगितलेलं नाही। तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता, आम्ही कशाला कुणाचं हे करू? आणि मी स्वतः कबूल करतो ना, इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली। त्याच्यामुळं ते सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातं, ते मी मान्यच करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।